होतं। याच साहिल सोबत आणि इतर काही जखमी विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी यांनी मध्ये सुद्धा प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलेला होता। या लाठीचार्ज प्रकरणी, या बळाप्रकरणी, बळाचा वापर जो करण्यात आला आंदोलनादरम्यान, त्या सगळ्या प्रकरणी राहुल गांधी आपल्याला आक्रमक असल्याचं पाहायला मिळतायत। सभागृहात सुद्धा संसदेचं जे अधिवेशन झालेलं होतं त्यावेळेला सुद्धा विरोधक या मुद्द्यावरून सातत्याने आक्रमक होते। आंदोलन बाहेर संसद भवनाच्या परिसरात सुद्धा केल्याचं आपण पाहिलेलं होतं आणि आता या जखमी विद्यार्थ्यांची तक्रार दाखल करून घेतली जात नाहीये। त्यामुळे आज राहुल गांधी या जखमी विद्यार्थ्यांसोबत संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले। तब्बल अर्धा तास राहुल गांधी त्या ठिकाणी होते। डीसीपींसोबत संवाद झाला, पोलिसांसोबत संवाद झाला। तक्रार का दाखल करून घेतली जात नाहीये या सगळ्या संदर्भात तब्बल अर्धा तास संवाद साधल्यानंतर मग आता संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या बाहेरच राहुल गांधी जखमी विद्यार्थ्यांसोबत बसलेले आहेत। वकील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। जोपर्यंत विद्यार्थ्याची तक्रार दाखल करून घेतली जाणार नाही तोपर्यंत इथून जाणार नाही, अशी ठाम भूमिका राहुल गांधी यांनी घेतलेली आहे। आक्रमक याआधी सुद्धा या मुद्द्यावरून झाल्याचं राहुल गांधी आणि विरोधक आपण पाहिलेलं होतं। आता गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही, अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतल्याचं पाहतोय। संसद मार्ग पोलीस स्थानकाचा हा संपूर्ण परिसर आहे। प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींची त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती आहे। महत्त्वाचे अनेक काँग्रेसचे नेते तिथे पोहोचलेले आहेत। आधी ते मंदिर मार्ग पोलीस स्थानकात गेले होते, त्यानंतर कॅनॉट प्लेस पोलीस स्थानकात गेलेले होते। इथे कुठेही त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही। मग हे संसद मार्ग पोलीस स्थानकात राहुल गांधी या विद्यार्थ्यांसोबत पोहोचलेले होते। तब्बल अर्धा तास राहुल गांधी आतमध्ये पोलिसांसोबत त्यांनी संवाद साधला, डीसीपींसोबत संवाद साधला। या विद्यार्थ्यांची तक्रार का दाखल करून घेतली जात नाही अशी विचारणा करण्यात आली। या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यासाठी याआधी सुद्धा विद्यार्थी हे पोलीस स्टेशनला पोहोचलेले होते, मात्र याआधी सुद्धा एफआयआर दाखल करून घेण्यात आलेली नव्हती। आता मात्र जोपर्यंत या प्रकरणी एफआयआर दाखल होत नाही, गुन्हा दाखल होत नाही, तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही, अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतलेली आहे। राहुल गांधींसोबत पॅलेट गनमुळे जखमी झालेला हा साहिल आहे। याआधी सुद्धा जखमी विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी यांनी वेळोवेळी पत्रकार परिषद घेतलेली होती। या विद्यार्थ्यांनी त्या आंदोलनादरम्यान त्यावेळेला कशा प्रकारे बळाचा वापर झालेला होता, लाठीचार्ज कशा प्रकारे करण्यात आलेला होता, हे सगळं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलेलं होतं। राहुल गांधी यांच्या सोबतच या सगळ्या जखमी विद्यार्थ्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलेला होता। याच कारवाईवरून, विद्यार्थ्यांवरील याच कारवाईवरून जंतर मंतरवर संसद मार्च दरम्यान जो लाठीचार्ज झालेला होता त्याच मुद्द्यावरून राहुल गांधी आणि विरोधक सभागृहात सुद्धा आक्रमक झाल्याचं आपण पाहिलेलं होतं। संसद भवन परिसरात आंदोलन करण्यात आलेलं होतं। राहुल गांधी या मुद्द्यावर आक्रमक आहेत। मध्ये सुद्धा वेगवेगळ्या आंदोलनादरम्यान जे विद्यार्थी या प्रकरणी व्यक्त झालेले होते, सोशल मीडियावर असेल किंवा आंदोलनादरम्यान ठाम भूमिका घेणारे जे विद्यार्थी होते, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसोबत सुद्धा राहुल गांधी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलेला होता। आता मात्र या विद्यार्थ्यांची तक्रार दाखल करून घेत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही, असं राहुल गांधी यांनी भूमिका घेतली। दिल्ली पुलिस के डीसीपी उसके लिए कुछ जवाब देते हैं, कुछ कहते हैं। बड़ा सवाल है कि पहले कैसे चलाया गया, किसके आदेश से चलाया गया, वो एक बड़ा सवाल है। तो राहुल गांधी है यहाँ पे, तर राहुल गांधी ही आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रमोद, विरोधक आणि राहुल गांधी आपण याआधी सुद्धा या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं पाहिलेलं आहे। आता जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत इथून जाणार नाही, अशी भूमिका राहुल गांधींनी घेतल्याचं दिसतंय। आपण म्हणू शकतो श्रुती, राहुल गांधींनी आता फिर्याद दिलेला आहे पोलीस स्टेशनच्या समोर, असं आपण म्हणू शकतो। कारण खुर्ची टाकून राहुल गांधी, साहिलचं कुटुंबीय आणि त्यांचे वकील हे चौघजण बसल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय। राहुल गांधींकडनं भूमिका स्पष्ट केली गेली होती ज्यावेळी ते पोलीस स्टेशनमध्ये, संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये आलेले होते, त्याचवेळी त्यांच्याकडनं भूमिका स्पष्ट केली गेलेली होती, जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी या ठिकाणावर हलणार नाही, अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाने राहुल गांधींकडनं स्पष्ट केली गेलेली होती। आणि त्यानुसारच आता आपण बघू शकतो की राहुल गांधी हे पोलीस स्टेशनच्या बाहेर बसल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। काही वेळ खरं तर राहुल गांधींनी चर्चा केली होती डीसीपींच्या सोबत, चर्चेचा तपशील त्यांच्याकडनं स्पष्ट केला जाईल
असं खरं तर स्पष्टपणे वाटत होतं. मात्र आता अद्यापर्यंत राहुल गांधींकडनं भूमिका जी आहे ती मांडली गेलेली नाहीये. मागच्या 10 ते 12 मिनिटांपासून श्रुती आपण म्हणू शकतो पोलीस स्टेशनच्या बाहेर राहुल गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर मग तपास झाला पाहिजे, कारण या प्रकरणामध्ये आतापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाहीये. पॅलेट गनच्या अनुषंगाने आणि त्याच अनुषंगाने तशा पद्धतीची तयारी त्यांच्या सगळ्या टीम कडनं केली जातानाच आपल्याला बघायला मिळते. डीसीपींसोबत चर्चा काय झाली, गुन्हा दाखल करून घेण्याची प्रमुख मागणी आहे. कारण राहुल गांधी स्पष्ट या भूमिकेवरती आहेत की गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर मग तपास झाला पाहिजे, कारण या प्रकरणामध्ये अद्यापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाहीये पॅलेट गनच्या अनुषंगानं. आणि मग त्याच अनुषंगानं खरं तर राहुल गांधींची चर्चा आणि डीसीपींसोबत झाल्याचं बघायला मिळतं आणि त्याची माहिती राहुल गांधी पत्रकार परिषदेमध्ये देतील. आपल्याला आठवत असेल श्रुती, पहिल्या दिवसापासून राहुल गांधी यांच्याकडनं खरं तर हाच मुद्दा लावून धरल्याचं बघायला मिळत होतं. कारण मागच्या महिन्यामध्ये 20 तारखेला खरं तर जंतर मंतर या ठिकाणी 20 जुलै रोजी आंदोलन झालेलं होतं विद्यार्थ्यांकडनं संसदेमध्ये परिसरामध्ये जाताना, आणि त्यावेळी विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज असेल, पॅलेट गनचा वापर झालेला होता अशा पद्धतीचा आरोप झालेला होता. आणि मग त्यानंतर महिनाभर राजकारण तापल्याचं बघायला मिळत होतं. संसदेचं पूर्ण सत्र खरं तर याच मुद्द्याच्या अनुषंगानं आजूबाजूला फिरताना आपल्याला बघायला मिळालं होतं. मात्र राहुल गांधी या मुद्द्यावरती कायमस्वरूपी ठाम असल्याचं चित्र बघायला मिळालं होतं. आणि मग मागच्या काही दिवसांपासून राहुल गांधींनी कोर्टाच्या काल ज्या पद्धतीने कोर्टाकडनं समिती स्थापन केली गेली, त्यानंतर आज राहुल गांधी या ठिकाणी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनला पोहोचल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते. साहिल नावाचा विद्यार्थी त्यांच्या सोबत आहे, ज्याच्यावरती पॅलेट गन चालवलेले होते किंवा त्याच्या शरीरावरती छर्रे पडलेले होते. तो विद्यार्थी आणि त्याचे कुटुंबीय खरं तर या ठिकाणी राहुल गांधी यांच्या सोबत आहे. वकिलांची टीम देखील या ठिकाणी पोहोचलेली आहे. डीसीपी सोबत नेमकं चर्चा काय झालेली आहे त्याचा तपशील आता राहुल गांधी यांच्याकडनं दिला जाणार आहे. मात्र पोलीस स्टेशनच्या बसल्याचं आपल्याला सध्या बघायला मिळत आहे. श्रुती, नक्कीच ही दृश्य आपण पाहतोय संसद मार्ग पोलीस स्थानकाच्या बाहेरची. राहुल गांधी यांनी ठिय्या दिलेला आहे. जखमी विद्यार्थी त्यांच्यासोबत आहे, या जखमी विद्यार्थ्याचं कुटुंबीय सुद्धा आहे. अर्धा तास त्यांनी आतमध्ये डीसीपींसोबत चर्चा केली. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत इथून जाणार नाही, इथून हलणार नाही अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतलेली आहे. एक प्रकारे त्यांनी संसद मार्ग पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या दिल्याचंच आपण पाहतोय. याच मुद्द्यावरून म्हणजेच विद्यार्थी जखमी होण्याच्या मुद्द्यावरून आणि संसद मार्च जो काढण्यात आलेला होता त्या दरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, अश्रुधुराचा वापर करण्यात आला, बळाचा वापर करण्यात आला. या सगळ्या मुद्द्यावरून राहुल गांधी आणि विरोधक आक्रमक झाल्याचं आपण पाहिलेलं होतं. राहुल गांधी या मुद्द्यावर सातत्यानं सभागृहात सुद्धा अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी करत होते. विरोधक सुद्धा या मुद्द्यावर ठाम होते. संसदेचं जे पावसाळी अधिवेशन आहे, या सगळ्या पावसाळी अधिवेशनादरम्यान याच मुद्द्यावरून विरोधक सातत्यानं सरकारला आणि विशेषतः अमित शहा यांच्याकडून निवेदनाची या प्रकरणी मागणी करत होते, चर्चेची मागणी करत होते. मध्यंतरीच्या काळात राहुल गांधी यांनी जखमी विद्यार्थ्यांसोबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशीही संवाद साधलेला होता. आज पॅलेट गनमुळे जखमी झालेला हा साहिल, त्याच्यासोबत त्याचे कुटुंबीय, वकील यांना सोबत घेत राहुल गांधी त्या ठिकाणी संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले. आधी अर्धा तास डीसीपींसोबत त्यांनी चर्चा केली. एफआयआर का दाखल होत नाही ही त्यांची प्रमुख त्यांचा मुद्दा आहे आणि एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतलेली आहे. राहुल गांधी यांनी एक प्रकारे संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिलेला आहे. आपल्याला या सगळ्या प्रकरणी एक लक्षात घेतलं पाहिजे, हे सगळं प्रकरण विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचं, जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान जो बळाचा वापर झाला, अश्रुधूर असेल, लाठीचार्ज असेल, पॅलेट गनचा वापर केल्याचा आरोप, या सगळ्या प्रकरणी हे सगळं प्रकरण आता कोर्टात सुद्धा आहे. या प्रकरणी उच्च स्तरीय अशी समिती स्थापन झालेली आहे. ही समिती सुद्धा या सगळ्या प्रकरणाचा तपास करणार आहे, आढावा घेणार आहे. मात्र आज याआधी हा विद्यार्थी जेव्हा या ठिकाणी संसद मार्ग पोलीस ठाण्यात आला होता त्याची तक्रार दाखल करून घेण्यात आली नव्हती. आज या विद्यार्थ्यासोबत राहुल गांधी संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले. जवळपास 12च्या आसपास राहुल गांधी त्या ठिकाणी पोहोचले. तेव्हापासून आता 1 वाजून गेलेला आहे. तब्बल 1 तास राहुल गांधी त्याच ठिकाणी आहेत संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर. वटाने शिजत नाही. काय करायचं हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर अंगणवाडीमध्ये त्यांचंच निलंबन केलं. असंच आहे. या सरकारमध्ये हुकुमशाही चालली आहे. सरकारला कोणाचंच ऐकायचं नाही. सरकारला भ्रष्टाचाराविरुद्ध काही म्हणजे ऐकून घ्यायची सवय नाही. सरकारला काही चुकीचं घडतंय त्याविरुद्ध कोणी आवाज करू नये म्हणून सगळा तुम्हाला माहीत आहे की आज जो विरोधात बोलेल त्याला टार्गेट केलं जातं. अंगणवाडीमध्ये जे THR दिलं जातं ते फेकलं जात आहे. कोणी ते गरोदर स्त्री खात नाही,
विद्यार्थी छोटे मुलं आहे बालकं ते खात नाही, ते फेकण्यात चाललं आहे. आणि याच्यावरचा बजेट किती आहे? 3,500 कोटी रुपये. 3,500 कोटी रुपये पाण्यात घातले जात आहेत. हे सर्व एक मोठा